नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र तेजस पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन बॉयलर माहितीसह आपल्या बॉयलर नॉलेज सर्कल मराठी या YouTube AI व्हिडिओ चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, जो बॉयलर फर्स्ट क्लास व सेकंड क्लास परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो। चला तर मग सुरुवात करू आजच्या आपल्या व्हिडिओला आणि जाणून घेऊया आजच्या विषयाबद्दल, म्हणजे बॉयलरचे मुख्य प्रकार व त्याचे फायदे, तोटे आणि उदाहरणे। त्यापूर्वी बॉयलर म्हणजे काय, त्याचा वापर कुठे व कशासाठी केला जातो हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तुम्हाला माहिती आहे का, कारखान्यांपासून ते पॉवर प्लांट पर्यंत संपूर्ण उद्योगाला चालना देणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे बॉयलर होय। पण हा बॉयलर एकच प्रकारचा नसतो, त्याचे अनेक प्रकार असतात आणि प्रत्येक प्रकाराचं काम वेगळं असतं। बॉयलर म्हणजे एक अशी यंत्रणा आहे जी पाण्याला गरम करून त्यातून स्टीम म्हणजेच वाफ तयार करते। ही प्रक्रिया अनेक उद्योगांसाठी आवश्यक असते। इथे तुम्ही कार्यक्षमता पहा। ही स्टीम पुढे वापरली जाते टर्बाइन्स फिरवण्यासाठी, इंडस्ट्रियल प्रोसेससाठी आणि वीज निर्मितीसाठी। बॉयलरचे प्रकार आपण वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकृत करू शकतो, पण सर्वात महत्त्वाचे प्रकार आहेत ते कसे काम करतात। एक आहे फायर ट्यूब बॉयलर। या प्रकारात गरम गॅस ट्यूबच्या आतून जातो आणि त्या ट्यूबच्या बाहेर पाणी असतं। उष्णता गॅसकडून पाण्याकडे जाते आणि स्टीम तयार होते। याची उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत: लँकेशायर बॉयलर, कॉचरन बॉयलर, लोकोमोटिव्ह बॉयलर। या बॉयलरचे फायदे आहेत: साधा डिझाइन, कमी खर्च, ऑपरेट करायला सोपा। आणि तोटे आहेत: कमी प्रेशर, मोठ्या उद्योगासाठी योग्य नाही। नंबर 2 आहे वॉटर ट्यूब बॉयलर। या प्रकारात पाणी ट्यूबच्या आतून जातं आणि बाहेरून गरम गॅस त्याला गरम करतो। त्यामुळे जलद स्टीम तयार होते आणि उच्च दाब मिळतो, ज्याचे उदाहरण म्हणजे बॅबकॉक अँड विल्कॉक्स बॉयलर। हे बॉयलरचे फायदे आहेत: उच्च दाब स्टीम आणि जलद कार्य, यामुळे ते मोठ्या पॉवर प्लांटसाठी योग्य आहे। आणि या बॉयलरचे तोटे आहेत, ते म्हणजे हे बॉयलर खूप महाग असतात, ऑपरेशन कॉम्प्लेक्स असतात। बॉयलरची रचना कशी आहे यावरूनही त्याचे प्रकार ठरतात। हा हॉरिझॉन्टल बॉयलर आहे, जो आडवा असतो आणि जास्त वापरात असतो। तर मित्रांनो, आज आपण पाहिलं बॉयलर म्हणजे काय आणि त्याचे प्रकार। जर तुम्ही इंडस्ट्रियल फील्डमध्ये असाल किंवा ITI डिप्लोमा किंवा बॉयलर फील्डमध्ये असाल, ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।